तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मी आलोय जिंतीमध्ये. तर जिंतीमध्ये आता ताईला दाजीला बरंच मी काय काय गोष्टी सांगितल्या. तिचं पण दुःख बिचारीने सांगितलं. म्हणलं चल जाऊ दे आता, ही झालं आपलं चार भीतीच्या आतमध्ये. पण आता जरा यूट्यूब फॅमिली पुढं पण कळू दे बाबा. मी यूट्यूब फॅमिलीला माझ्या सांगितलं की बाबा मी ताईकडे चालू आहे. काल ताईचा कॉल आलता, पांडू काय काय बोलला त्यावरती जरा ताई पण नाराज झाली, दाजी पण नाराज झाल्या. तर ताई जरा रडली मायापाशी. पण मला काय ते पोरगं ॲडमिट असल्यामुळं काही इकडे येणं झालं नाही. आणि तुम्ही बघितले येता आता मी पांडूकडे पण गेलतो, पूजाला बोललो. तेवढ्यात अचानकच पांडू मोबाईल घेऊन बाहेर आला. मला काय रे काय म्हणतो. मग त्याला पण म्हणलं बाबा काय झालंय काय नाही नक्की, कशाला तुला टेन्शन आलंय, कशाला उगं काय थोड्यासाठी इज्जत घालवतोय हाताने, काय कशाला काय तिला म्हणतोय. तर त्यांनी पण काय गोष्टी सांगितल्या. आता मला तर बघा इकडे भाऊन तिकडे बहीण असं काम झालं, दोघं पण सारखी ती. पण आता बहीण रडायला लागली, एवढं डोळ्यातनं पाणी आलं तिच्या. मला कुठल्या तरी आशा निस्तीने सांगितलं नाही एवढं माझं येणं काम आहे ना. मी पुण्याला जायचं कॅन्सल केलं, हिच्याकडे आलो. बरं आलो तर आलो, तुम्हाला सांगतो म्हणलं काय गोष्टी असतात पर्सनल, काय गाड्या माणसात बोलता येत नाही. तर ती प्रियंकाला सांग म्हणून बायकोला घेऊन आलो. तुम्हाला सांगतो आलो इकडे बसली तर मग बोलू आपण ताई संग. ताई काय तुझं काय मला कळा नाही, काय सांग बरं, काय काय म्हणलं पांडू तुला, असं काय तुझ्या मनाला लागलं की ती बोलला आणि तुझ्या लगेच हे झालं. हा होय दाजी, काय झालं एवढं काय टेन्शन घ्यायचं. तुम्हाला आता मी सांगितले ना की आता तुम्हाला सांगतो आता बघा दाजी, तुम्ही मोठं आहे, आम्ही किती केलं तरी अजून पोरच आहे, हुडच आहे. तुमच्यासारखं उन्हाळ्या पावसाळ्यात आम्ही काय खाल्लं नाहीत किंवा वयानुसारच कळतंय. आम्ही अजून हेच आहे. काय चुकल्या वाकल्या गोष्टी तुम्हाला सांग तुम्ही समजून नाही घेणार म्हणजे मग घेणार तरी कोण. आणि आम्ही मजाला आलो तरी कोणापाशी येणार, दाजीपाशी येणार नाही. बाहेरच्या माणसापाशी येऊन जमतंय, दोन रट्ट खायला लागतात ना. दाजीच मया पण करणार, खवळणार पण, अडचणीला येणार. मग बारकं बारकं बोलला असं काय त्या मनाला. त्याला एक तर दाजी तुम्हाला सांगू खरं, त्याला बोलायचं म्हणजे एवढं ती माणसातलं राहिलेलं नाही, हुड आहे ती अजून. मग काय काय गोष्टी त्याला कळत नाही की बाबा ती बोलत असताना की कोणाचं मन दुखन किंवा कोणाला ठेस लागन, कोणाला ते गोष्टी पडतात का खरंच त्या गोष्टीने इज्जत जाती हे पण त्याला एवढं काय माहीत नाही. असं मला पण मध्ये म्हणलं होतं की दोन पोरी घरात आणून ठेवल्या त्याने, मला थोडं वाईट वाटलं. पण म्हणलं आपल्याला माहिती आहे त्याचा स्वभाव, त्याला त्यातलं एवढं काही कळत नाही. हा तुम्हाला मला कळलं की एक शब्द कुठला लागला की बाबा ऐपत नसते तर पोरीचं लग्न आताच नव्हतं धरायची तारीख, ते मान्य करतो मी की बाबा त्याला ते शब्द म्हणजे त्या शब्दात किती ताकद आहे. ऐपत म्हणजे काय हे मला पण समजतं. तुम्ही नाराज आहे त्या गोष्टीमुळं. पण ऐपत म्हणजे तुम्हाला सांगतो मी त्याला म्हणलं ना की बाबा आपल्या ह्याच्यावर त्यांनी काय पोरीला जन्म दिला नाही किंवा त्यांनी केलं नाही. अजून दाजी कुठली अपेक्षा पण करत नाही की आपल्याकडं तुम्ही हेच करावं. हाय तुमची लाडकी बाई सहकुशीन करायचं असलं कारण बाप खंबीर आहे ना. ते काय दाजीच्या आज एका शब्दावर तुम्हाला सांगतो कुठं पण लात मारेन तिथं पाणी काढतात. एवढं आम्हाला पुढं होऊन एवढं देतात घेतात म्हणजे ते तरी कमीत का. पण विषय काय असतंय, चलतंय चलू द्या. दाजी त्यांच्या घरच्यांपेक्षा हिकली कल म्हणजे बाजू पहिल्यापासून नाही. आणि असं वाटतच नाही की परक्या घरी बहीण दिल्याने आम्हाला तरी जे असं तर ते रिअल वाटतं मला. मग चलत राहतात ह्या गोष्टी. म्हणून पांडूने तसं म्हणायला नव्हतं पाहिजे की बाबा ऐपत एवढ्यापर्यंत बोलायला नव्हतं पाहिजे. त्यामुळं दाजी नाराज झालं, ताईला वाईट वाटलं. ताई म्हणली असं बोलावं का सांग बरं. म्हणजे तसं बोलल्यावरती दाजी मला किती काय काय म्हणलं असतं. नाही मग बरोबर आहे की काय आपल्याला काय एक तर आम्हाला जमीन दाजी नाही. ती तसं बोलला, दाजी मला बोललं, मग माझ्या मनाला काय वाटलं असं. ती कमेंट तर येतात ती वेगळ्याच. बरोबर आहे. आता बघा एक वेळेस बघायला गेलं तर आमच्यापेक्षा दाजी श्रीमंत आहे तसं बघायला गेलं तर बरं का. कारण हे बघितलं श्रीमंतीचं आणि गरिबीचं हे तसं खाली नाही बघितलं ना काय. दाजीचं स्वतःचं तर घर आहे. हे बघितलं एवढा मोठा बंगला बांधून ठेवलाय. तसं त्याचं नाही काय. दारात विहीर आहे, बोर आहे. पैशा पाण्याने नाही. इकडे बघा जमीन आहे, खाली गहू फिव समजा आहे. तसं बघायला गेलं तर दाजी तुम्हाला सांगतो कुणी एक वेळेस उच्च म्हणजे बहीण आहे. तर आम्ही काय आमचा बिझनेस आहे, आज आहे तर उद्या नाही. नाही ह्या गोष्टी त्या मनाने माणूस श्रीमंत पाहिजे तसा तात्या आपला मनाने इतका श्रीमंत आहे ना, लय श्रीमंत आहे, दाजींपेक्षा पण श्रीमंत आहे. पण हाय की करतो किती पाण्याने नाही, पण ती त्यांनी बोलतो काय काय शब्द मग आता ती एवढ्या मनाला लागतात. ह्याच्या अगोदर मी काय बोलत आहे की त्याला फक्त बेसिक नॉलेज नाही की माणसातलं की एखाद्या शब्दामुळं तो त्या शब्दात किती ताकद असते. भावाने दोन पुरी घरी आणून ठेवल्या, भावाला नाद आहे, ह्यात किती ताकद आहे, किती वाईट वाटन. ती व्हिडिओ नसल्याला परवडन. मग त्या पाठीमागचं कारण की त्याला नाही. मग तेव्हा मी सोल्युशन दिले की बाबा सांगितलं की बाबा ती पोरी म्हणजे बहिणीप्रमाणे धरल्या होत्या, आडल्या होत्या आणि पहिल्या पांडूनीच आणून त्या घरी जागा नव्हती म्हणून माझ्या घरी 2 दिवस ठेवलं. तर त्याला व्हिडिओला काय ते कारण झालं, मी सफाई दिली. तसंच तू काय गोष्टी समजून घ्यायच्या की त्याला काय गोष्टीचं समजून घेतलं की, पण ते तसंच म्हणतोय परत. पण पहिल्यांदा त्याने व्हिडिओ बनवला तर आम्ही समजूनच घेतलं ना, काय बोलली का
हा. म्हणली का त्याला उलट सांगितलं तुला टेन्शन आलं असलं तर टेन्शन घेऊ नको तेव्हाच सांगितलं त्याला. आता तरी दाजी कुठं म्हणतात तेव्हा तुम्ही काय ही करा आणि ती करा. लगीन तर असं तसं सागर कडायचं इथनं काय तुम्हाला सांगतो पोरगे गावातनं 4 माणसं घ्यायची न्यायची नेत्यान हॉलला येत्यान लगीन लावून फक्त रुकवताच. नाही नाही रुकवताच नाही. ती बस्ता हाय बांगड्या हायत सवासणी हायत बस हाय मंडप हाय लय किरकोळ गोष्टी या लय असतात. राहिलेली बरोबर आहे. भाजी आपण तुम्ही सहज तुम्ही म्हणतो. तुमच्या मनाने घ्याचा आणि ती घ्याचा बाकीची राहिलेली आहे ना. माझे का तुम्हालाच म्हणतोय नाही नाही सगळ्या सोयीपासून सगळंच घ्या तुम्ही. कॅमेराच काय झालं कॅमेऱ्यावर काहीतरी झालं वाटतं. कॅमेऱ्यावर काय ते आता नवरदेवाकडे कॅमेरा असतो हा? हा. मग ते पण पैसे आपण का भरायचं हा? मग आपले जे माझं फोटो पांडू काढायचे ते आपण भरायचं. पांडू काय म्हणत होता की बाबा आपला घरचा कॅमेरा एवढा मोठा मग त्यावर तेच पिक्चर ना. शूट होतात. बाहेरला कॅमेराचं ताईचं दाजी म्हणणं होतं की आपलाच कॅमेरा वापरू आणि एक बाहेरचा ऑपरेटर त्याला करू कारण पांडू बिझी सागर लगीन मला तर येत नाही ती मग त्यामुळे बाहेरचं लाव त्याला 2-4 हजार रुपये देऊ. पण माझला काय त्यात सफाई द्यायचं काम एवढंच आहे. तेवढं जरी दिलं तरी तुला सांगतो आपण फक्त आपल्याला फोटो काढू शकतोय. पण बाकीची बाकीचा खर्च करावाच बाकीची लागतो बाकीची काम आहेत का त्या फोटोच्या पुल्लीत आहे की अल्बम बनवणं त्याला कुठलं डिझाईन कुठला पेपर बाहेरीतला वापरायचं हे बाहेरनंच करून घ्यायला लागतं समधी काम. मग ऑपरेटरला किती तुला सांगतो फक्त कॅमेराचं 5,000 रुपये एका दिवसाचं वाचतात. 5 जाऊ दे ती म्हणतोय आणि आपला बाहेरीतला कॅमेरा एवढा तर एखाद्या हातात दिला बाहेरच्या माणसाच्या तर अचानक जर समजा त्याकडनं काय सेटिंग हुकली किंवा हातात काय झालं तर एका इथं आपली शूट ही बंद माणसं गर्दी असते धक्का लागला पडला दिला म्हणजे नवीन ऑपरेटरच्या हातात नवीनच्या सांगतोय जो प्रॉपर शूटवाला आहे ना त्याला माहित आहे कुठं अडकवायचा कसं धरायचं काय ती कारण आयुष्य त्यात गेलेलं असतं. नवीनच्या हातात द्यायला नको म्हणतो. आता म्हणतोय माझ्याच बायचेचं सख्या लगीन आहे तर मी कॅमेरा चालवून जमणार नाही. नाही नाही ते कसं चलवून मग त्यामुळे ती म्हणतोय अजून 5,000 रुपये जाऊ दे वाटलं तर मी थोडंफार भरतो आणि तुम्ही थोडंफार भरा आणि ते आपण कॅमेऱ्याचं करू म्हणतोय. कॅमेरावालाच बाहेरचं लावून टाकू एवढं म्हणणं आहे त्याचं. आपण ती आपण भरायचं म्हणतोय त्याला पण म्हणलं नाही की तू भर म्हणून बघू म्हणलं ह्याच्यावर नियोजन काय होतंय सागरला विचारू इकडं नेम करता येईल नाही तर त्यांचं ती बघत्यानं बघू म्हणलं. आपल्याला आज ही इतका खर्च त्याच्यात ही आपल्याकडे काय लय आहे का आम्ही पण करू एवढं फोटो लागणार फोटोवाला काढतो पण तुम्हाला सांगतो कधीच फोटोवाल्याचा फोटो कुठं काढला जात नाही. एवढा मोठा आचार्य स्वयंपाक बनवतो पण कधीच आचार्याला कोण म्हणत नाही तू जेवला का. या अशा गोष्टी असतात त्या आपलंच घरचं कार्य असून आपल्याला किती मोठं भांडवल आहे आज फोटोचं शूटिंगपर्यंत पण आपल्याला वापरता येत नाही कारण ऑपरेटर त्याला नाही. आपल्याच घरच्यांना त्याचं समजा माहीत असतं अशा गोष्टी. मग जाऊन 5,000 प्रश्न फक्त कॅमेराचं भाडं जाईल. त्याने व्हिडिओ बनवला ना म्हणलं कॅमेरा पण नको आणि फोटो त्याच्याकडे पण नको. आपण त्याला त्याचं वाईट वाटलं त्याला वाटलं की बावड्या का असं झालं म्हणला सागरला सांगू आपलं करू म्हणलं आणि निम पैसे भरू. काय 24,000 रुपये सांगितल्यात आपण 12,000 रुपये भरू. सागर 12,000 भरून आम्ही 12,000 भरू. मग फोटो राहते तिच्याकडे राहते नाही तर इथं राहते कुठं पण राहते तिकडे का राहे ना कधीतरी बघायलाच पाहिजेत ना. बरोबर आहे सर ही गोष्टी तुला सांगतो पण काय गोष्टी आता तुला मी काय म्हणलं हो काय गोष्टी त्याच्या मनात जेव्हा त्याकडे जास्त पैसा होता त्यावेळेला त्याने मला लाखाने दिलं तुला हजाराने दिलं बरोबर आहे. ज्या वेळेला त्याची ऐपत नव्हती तेव्हा दाजीने त्याला तसल्या काळात 50,000 दिलं तर माहितीये का तसलं कुठं डुबून आलता ते आहे की काळ सांगतोय काळ म्हणजे वेळ सांगतो मित्रांनो तुम्हाला. त्या टायमिंगला तेव्हा आमच्याकडे काय खायला नव्हतं तेव्हा दाजीने कधी आमच्याकडनं रुपयाची अपेक्षा केली नाही. जेव्हा आशा कधी लागते जेव्हा दिसन जेव्हा आमचे दलिंद्र दिसल्यावर दाजी काय अपेक्षा करताना आता चांगलं चालेल तर दाजीला थोडंफार वाटणारच की मी म्हणून इतके दिवस सांभाळून घेतला चांगला दिवस आले तेव्हा तर बहिणीकडे बघायचं पाहिजे ना. अशा काय 10 बहिणी त्या बरं असू ते पण ठीक आहे. ज्या टायमिंगला आमचा काळ बेकार होता तेव्हा दाजीने दिलं तेव्हा पण हजाराने रुपये दिलं आणि सांभाळून घेतलं कुठली अपेक्षा केली. आता चांगले दिवस आलेत पांडवनी सुद्धा न मागता तुम्हाला सांगतो हिला मोबाईल शंभूला याला करतोच आहे. आता थोडं त्याचं थोडं हप्ते फिप्ते वाढले थोडा डाऊन आला मी आपण अपेक्षा सोडली आणि तुम्हाला सांगतो थोडा काटकसर करायला बघतोय तरी पण ते ऐपतीने त्यांनी केलं समजून घ्यावं कसं तर उलगडून निघत लय मोठं झालंय त्यालाच आम्ही नवसतो या अजून त्याच्याकडनं अपेक्षा नाही करत. असू तू काय नाराज होऊ नको. मागच्या वेळेस पण ती बोलला होता त्यावेळेस जाऊ द्या म्हणलं त्याला सांगितलं उलट मी समजवून नको टेन्शन घेऊ तू काय घेऊ नको लग्नाला आला तरी बस इकडं तिकडं एवढं तेवढं बघितलं फक्त आपलं आमची मेहनत केली तरी बस झाली.
बाकीचं काय करू नको, टेन्शन घेऊ नको म्हणलं. तरी पण त्याने अजून परत ती व्हिडिओ बनवला. ऐपत नव्हती तर मग कशाला लग्न धरायचं परत करायचं. हा त्याच वाईट वाटलं ना. बरं त्याच्या वतीने मी बाबा सॉरी म्हणतो. स्वारी कशाला म्हणतो काय ते बार काय ती मी मोठा भाऊ म्हणून त्या वतीने तू मनाला लागलं असलं दाजीला म्हणतो त्याचं म्हणावं काय घेऊ नका. तुला पण काल काहीतरी म्हणला ती इकडे गेली तिकडे गेली इकडे नाही आली. जाऊ दे बाबा मला काय म्हणून मी तुला आल्या काय बोललोय का खवळलोय का नाही किंवा काय बोलला पण ती आलंच ना तुझ्या मनात. हा? मला काय येतंय तसं काय असतं तर मी 4 कॉल करून तुला डायरेक्ट रागाय तावत म्हणलं असतं ताई तुला नाही त्या टायमिंगला वेळ भेटतो आणि आता तुला वेळ भेटा नाही का माझ्याकडे यायला तुला. पोरग माझं एवढं फन तापा नाही 4 दिवस कोणाचं लक्ष आहे म्हणलं मला कळतंय ना यात्रा हाय शिदुरी हाय हे यात्रेचं ते. जाऊ दे, माझं यात्रेचं बांधलंय. नाही कुणाला पडलं. ते आहेच की कशाला ती तरी मला फुगवतोय मी तरी फुगा याड्यावनं उगं काहीतरीच डोक्याला काही करू नका. आणि ती मला म्हणला की बघ उद्या कृष्णाचा बड्डे मी तर काही बोलवलं दाजन ताई काय येत नसते ते बघ त्यांना सांगून माझ्या वतीने निरोप दे आले तर बघ म्हणला. पण माझं काम आहे तुम्हाला घेऊन जायचं मग तुम्ही ठरवा कसं करायचं काय. नाही, लेकराचा वाढदिवस आहे आम्ही येणार. होय दाजी काय म्हणणं आहे तुमचं. दाजी तर पत्रिकाचं नियोजन चालू माझं पहिलेचं पण असं उद्योगाचं मी काही लक्ष देत नाही ह्यांच्याकडे कोणी काय करा नका करू माझ्या पद्धतीने मी चालू आहे माझं काम. काय नाही बघा ही पटलं गाड्या टेन्शन आहे. पण मला बोलतात ती मग कुणाला बोलू बाहेर नाही शेजारी बाजारच्या बाहेरला जाऊन बोलतोय की तुम्हाला नाहीत बोलत पण मला बोलतात ना. मग मला येतं टेन्शन ह्यांनी बोल. आहे ना असते पण आता दाजी असं व्हिडिओ बनवते का? कुणी देऊ नाही तर घेऊ. आता बायको नवऱ्याला बोला नवराच बायकोला पहिलं गोष्ट मला तुमच्या घरातलं सोना ना. टेन्शन येतं ना माझा भाऊ असं म्हणला मला म्हणून ही तू सांग. बोलतात. नाही मी काय बाहेरच्या माणसाला बोलायचं का तुम्ही कुणाला मलाच बोलणार बोलणार तुम्ही कुणाला बोलणार. आणि मग मलाच बोलणार. तू कशी म्हणते तिथं सांगते की मग मला नाही बोलते तुम्ही म्हणतायत की माझं काय नाही मी ना माझं मग मी तर सांगितलं ना कुणी काय करा नका करू मी माझ्या पद्धतीने चालू आहे माझा खेळ. हा मग ती तर हायच आहे. शेवटी पोरीचा बाप आहे आई म्हणलं ती बाप आईला तर काळजी नसतं पण बाप त्या पद्धतीने कसं पण चालू असतात प्रयत्न काय कशावर नसतं फक्त अंदाज घेत असतं कुठवर काय कोण करू शकतं बाकी त्याला करायला समजा लागणार आहे. एक बाप म्हणून मी पण सांगतो मी पण 2 मुलीचा बाप आहे या ह्या गोष्टी असते त्या ज्या त्या पद्धतीने आपलं फॅमिलीचं करत असतं ते. तर तसं काय दाजी तुम्ही लोड घेऊ नका. पांडू जरी काय बोलला असलं तरी मनाला लागून घेऊ नका. आमच्या पद्धती आम्ही केलेलं आहे आणि करतोय आणि ह्या लग्नात पण तुम्हाला दिसल. तुम्ही काय त्याचं हे करू नका. आम्ही फुल रुको देणार आहे आम्हीच पांडू माधव आणि समजे म्हणून बाकी असं नाही. बाकी तुम्हाला तर लय लोड दिसतोय की आम्हाला पाक वराडापर्यंत ह्याच्यापासून परत लय कुठानं असतात. लग्न काय सुखाच नाही म्हणतात ना जन्म मरण आणि लगीन ते आम्ही करणार लग्नाची- करतोय काय हाय म्हणून तुम्हाला सांगता येईल लग्नाची काही उपकार पार्टी- नाही करत आम्ही. हा. आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करतोय फक्त असत्यात इतक्या गोष्टी काय आता भांडण हे घेतली परक्याला म्हणून मानतात काय का तर सगळं- हाय आता भाव या नाही, 2 भाव आहेत बहिणीने हक्काने भांडून तुम्हाला सांगतो म्हणायला पाहिजे तुझ्याकडे एवढं मला पाहिजे तेवढं कारण तिचं पण काहीतरी हा तर त्या गोष्टीच आहेत ती. पण असं म्हणल्यावर कसं आम्ही सांगायचं कुठल्या गोष्टीला नाही म्हणलो नाही. जेव्हा किशात डिगभर असेल तेव्हा तुला सांगतो काहीच अडचण नाही पण किशात काय नसलं तर आम्हीच वळणार आहे की बाबा ताय हो का असं मोकळं आहे. बघ अंदाज सांगितला पावसाचा आजोबाने आमचं कर्तव्य आहे. पंजाबराव डकेत काय की चुलत सासरे इथं. होय हे काय इथं समोरचं येतात आपलं. बरं असू द्या काय लोड काय घेऊ नका. आता त्यासाठी मी व्हिडिओ केला की फॅमिलीला पण कळावं की नक्की काय प्रॉब्लेम आहे काय नाही. आणि तिकडं आणि ओमडा बरा आहे चांगला आहे. मी संध्याकाळ सकाळ तू नाही पण मी इतकं फोन करत होती तिला विचारत होती इथल्या पण आता अडचणी रात्री होत्या तुमचं म्हणून आले नाही. निर्णय बदलू नाही की बड्डेला यायचं ना तसलं काही करणार का. सकाळ ना तुम्हाला बघू हे नाही दाजी पांडव म्हणला की बावडा तू जा त्यासाठी आलोय ती तू गेल्याशिवाय ते येणार नाही असं मनाने तर येत नसतात. म्हणलं आता दाजीचं मन दुखलेलं आहे ते येत नसतं. मस्त कशाला मन दुखवायचं. ताईचं मस्त यायची इच्छा असेल पण विषय असा होणार आहे की काहीतरी आडे घेणार आहे. लेकराने काय केलं ते. पण मला घेऊन जायला काम आहे तर बरं चला थोडं हाय दिलं फिरवताना दिलं